तुम्ही दारू पित नाही मग माझं लिव्हर सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय का? थांबा. हा तुमचा सर्वात मोठा भ्रम असू शकतो. मद्यपानापेक्षाही घातक अशा 5 गोष्टी तुमच्या घरातच दडल्यात, ज्या तुमच्या यकृताचा घास घेऊ शकतात. काय आहेत या गोष्टी? पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते. यकृत म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल फॅक्टरी. आपण फक्त हृदयाची काळजी घेतो पण यकृताकडे दुर्लक्ष करतो. लोकांना वाटतं की फक्त दारूच यकृत खराब करतं, पण वास्तव हे धक्कादायक आहे. तुम्ही घेतलेली साधी डोकेदुखीची गोळी सुद्धा यकृतासाठी विष ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार घेतलेली पॅरासिटामोल किंवा पेन किलर थेट लिव्हर फेल्युअरला निमंत्रण देतात. दुसरीकडे तुमच्या आवडीची मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पॅक ज्यूस मध्ये असलेली ज्यादा साखर फॅटी लिव्हरचा धोका निर्माण करते. आजकालच्या धावपळीत आपण जे जंक फूड खातो त्यातील ट्रान्स फॅट्स यकृतावर प्रचंड ताण आणतात. इतकंच नाही तर जिम मध्ये जाऊन घेतलेली अनधिकृत सप्लिमेंट्स किंवा नैसर्गिक नावाखाली घेतलेली चुकीची आयुर्वेदिक औषधं यकृत कायमचं निकामी करू शकतात. 5वं मोठं संकट आहे ते म्हणजे हेपॅटायटिस संसर्ग. याकडे दुर्लक्ष करणं हे जीवावर बेतू शकतं. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, डोळे पिवळे दिसत असतील किंवा भूक मंदावली असेल तर समजून जा की तुमचं यकृत हे संकटात आहे. यकृत निरोगी ठेवायचं असेल तर फक्त बाटलीपासून दूर राहून चालणार नाही, तर तुमच्या औषधांच्या कपाटावर आणि ताटातल्या अन्नावरही ताबा ठेवावा लागेल. तुमची एक छोटीशी चूक या सायलेंट किलरला आमंत्रण देऊ शकते. यकृत हा शरीरातील असा अवयव आहे जो 75% खराब होईपर्यंत कोणतीही लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे. निरोगी यकृत म्हणजे दीर्घायुष्याची गुरुकिल्ली, हे विसरून चालणार नाही. तुमची जीवनशैली बदला आणि यकृताला नवसंजीवनी द्या. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँडला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.